नमस्कार विद्यार्थी मित्रो, स्वागत आहे तुमचं MK कोचिंग क्लासेसमध्ये। आपण क्लास 10चा प्रोबॅबिलिटी हा चॅप्टर पाहत आहोत। इम्पॉर्टंट चॅप्टर आहे आणि इझी आहे, परीक्षेत मार्क देऊन जाणारा चॅप्टर आहे। तर हे आपलं सेकंड लेक्चर आहे। ह्याच्या अगोदर प्रोबॅबिलिटीचं आपलं एक लेक्चर झालेलं आहे। तर याच्यामध्ये ह्या लेक्चरमध्ये आपण काय पाहणार आहोत तर पहा, म्हणजे मागच्या लेक्चरमध्ये जो पार्ट झाला त्याचा पुढला पार्ट आपण पाहतोय। तर आता पाहतोय आपण इक्वली लाईकली आउटकम्स। इक्वली लाईकली आउटकम्स म्हणजे काय आहे पहा। समजा आपण एक रँडम एक्सपेरिमेंट केला, कोणताही तुम्ही समजा कोणताही रँडम एक्सपेरिमेंट करू शकता। फॉर एक्झाम्पल तुम्ही काय केल्या, कॉइन थ्रो केला। एक कॉइन काय केला तुम्ही, कॉइन काय केला हवेमध्ये फेकल्या। एक कॉइन जर तुम्ही हवेमध्ये फेकल्या त्याच्यानंतर तुम्हाला माहिती आहे काय येऊ शकते, एक हेड येऊ शकते किंवा टेल येऊ शकते। हे तुम्हाला माहिती आहे। प्रोबॅबिलिटी काय आहे, प्रोबॅबिलिटी कॉइन जर हवेत फेकल्या तर तुमचं हेड येऊ शकते किंवा टेल येऊ शकते, हे तुम्हाला माहिती आहे। म्हणजे आपण आता दोन पॉसिबिलिटीज आहेत। किती पॉसिबिलिटीज आहेत, कोणताही जरी कॉइन 1 रुपयाचा असेल, 2चा असेल, कोणताही जरी कॉइन फेकला तुम्ही, एकतर हेड येईल नाही तर टेल येईल। म्हणजे तुमच्या किती पॉसिबिलिटीज आहेत, दोन पॉसिबिलिटीज आहेत। किती पॉसिबिलिटीज आहेत, कॉइनच्या बाबतीत तुमच्या दोन पॉसिबिलिटीज आहेत। किती पॉसिबिलिटीज आहेत, दोन पॉसिबिलिटीज आहेत। त्याला आपण मग पर्सेंटेजमध्ये जर दिलं तर याचं हेड येण्याचे चान्सेस किती आहेत, 50% आहेत आणि टेल येण्याचे चान्सेस पण किती आहेत, 50% आहेत। दोघांचे चान्सेस काय आहेत, इक्वल आहेत। फॉर एक्झाम्पल आता हे कॉइनचं तर झालं आहे। त्याच्यानंतर मी काय केलं, एक डाय आहे ना, एक डाय तर काय केला, हा 1 कॉइन होता, हा 1 डाय जर मी काय केला हवेमध्ये फेकला आहे का नाही डाय, ठीक आहे। तर जे लुडो खेळताना तुम्ही यूज करता ते, ठीक आहे, तो जर हवेमध्ये फेकला तर त्याच्यामध्ये काय काय येऊ शकते, त्याच्यावर अशा प्रकारचे म्हणजे तुम्हाला आता नंबरिंग मिळू शकतो एक तुमच्या डायवर। म्हणजे जर डाय फेकल्याच्या नंतर तुमचा डाय जर खाली पडला त्याच्यानंतर जो वरचा नंबर आहे तो वरचा नंबर तुमचा काय असेल, एकतर त्याच्यावर 1 असेल किंवा 2 असेल किंवा 3 असेल किंवा 4 असेल किंवा 5 असेल किंवा 6 असेल। म्हणजे हे तुम्हाला ह्यापैकी कुठला तरी एक नंबर मिळेल, 1 2 3 4 5 6, कारण हे एवढेच नंबर्स असतील, ठीक आहे। नंबर्स किंवा म्हणजे आता नंबर्स असतील किंवा आपण त्याच्यावर असं डॉट दाखवतो। 1 म्हणजे आहे का नाही, 1 म्हणजे तुमचं सिंगल डॉट, 2 म्हणजे असे तुम्हाला 2 डॉट दिसतील, ठीक आहे, 3 म्हणजे असे 3 डॉट, ठीक आहे। पहा अशा प्रकारचं मी सगळं काढत बसणार नाही आहे, असे 3 डॉट, 4 म्हणजे 4 डॉट असे डॉट दिसतील तुम्हाला, ठीक आहे। तर डायवर म्हणजे हे तुम्हाला गोष्ट लक्षात आली असेल की तुम्ही जर एक कॉइन फेकल्या त्याच्यानंतर तुमच्या पॉसिबिलिटीज काय आहेत, म्हणजे 50% चान्सेस आहेत तुमचं हेड येण्याचे, 50% चान्सेस आहेत टेल येण्याचे। जर तुम्ही एक डाय फेकल्या तर त्याच्यापैकी हा 1 2 आहे का ना 3 4 5 6 यापैकी कोणताही नंबर येऊ शकतो। म्हणजे त्यालाच आपण काय म्हणतो, इक्वली लाईकली आउटकम्स। म्हणजे कोणताही आहे का नाही, ह्याच्यामध्ये जर तुम्ही रँडम एक्सपेरिमेंट केल्यानंतर कोणतीही पॉसिबिलिटी येण्याचे चान्सेस काय आहेत, इक्वल चान्सेस आहेत। काय आहेत, इक्वल चान्सेस आहेत, इक्वल आहे का नाही। म्हणजे इक्वल पहा, आता हे पहा, हेड येण्याचे चान्सेस आणि टेल येण्याचे चान्सेस 50% आहेत, ठीक आहे। आता ह्याचं पर्सेंटेज आपल्याला काढायला थोडं अवघड जाऊ शकते, ठीक आहे। पर्सेंटेज वगैरे काढून दाखवणार नाही आहे, ठीक आहे, नाहीतर तुम्हाला उगाच फुकटचं कन्फ्युजन होईल। तर हे तुम्हाला समजेल 50-50 म्हणजे 50-50 म्हणजे अर्धे अर्धे चान्सेस आहेत हेड येण्याचे, टेल येण्याचे, म्हणजे इक्वल चान्सेस आहेत, आहे का नाही। ह्याचे पण चान्सेस काय आहेत, ह्यात सगळ्यापैकी हा 6 पैकी एक नंबर येण्याचे चान्सेस काय आहेत, प्रत्येकाचे चान्सेस काय आहेत, इक्वल चान्सेस आहेत। त्यालाच काय म्हणतो, इक्वली लाईकली आउटकम्स। म्हणजे तुम्ही जर एखादा रँडम एक्सपेरिमेंट केला तर कुठलाही नंबर काही येण्याचे चान्सेस काय आहेत, इक्वल आहेत, त्यालाच म्हणतो इक्वली आहे का नाही, इक्वल आउटकम्स म्हणतो आपण, ठीक आहे। आता दुसरी गोष्ट लक्षात घ्या, जर हा तुमचा म्हणजे हा डाय काय आहे, डाय समजा आपण काय केलं, याच्यामध्ये काहीतरी छेडछाड केली, या डायसोबत किंवा कॉईनसोबत आपण काय केली, छेडछाड केली। समजा कॉईनसोबत छेडछाड करणं थोडंसं करता येत नाही, कारण कॉईनवर फक्त 2च पॉसिबिलिटीज आहेत। पण आपण काय केली, समजा एखाद्या व्यक्तीने पहा लुडो खेळताना पण तुम्ही कधी कधी ऑब्झर्व केलं असेल, आहे का नाही। तर पण लुडोमध्ये तसं काही छेडछाड वगैरे नसते, आहे का नाही। पण तुम्ही जो आपण डाय घेतो आहे तो डाय मध्ये छेडछाड तुम्ही करू शकता। जर छेडछाड केली तर अशा प्रकारे छेडछाड केली तर डायवर तुमच्या म्हणजे पर्टिक्युलर नंबर, आता काय आहे पॉसिबिलिटी जर घेतली तर तुमच्या ह्याच्यापैकी एक नाही, एक नंबर हा येऊ शकतो, हा येऊ शकतो, हे कोणता येऊ शकतो। परंतु तुमच्या डायला अशा प्रकारे छेडछाड केली त्याच्यामध्ये जास्तीत जास्त तुमच्या डायवर काय येतो, 6 नंबर येतोय, 6 नंबर येतोय, आहे का नाही। आणि बाकीचे नंबर तुमचे काय करतात, म्हणजे हे 6 येण्याची पॉसिबिलिटी काय तुमची जास्त आहे, किंवा 5 येण्याची पॉसिबिलिटी जास्त आहे, किंवा 4 येण्याची पॉसिबिलिटी जास्त आहे, आणि 1 असेल, 2 असेल, 3 असेल येत नसेल, तर ह्याला आपण काय म्हणतो, बायस्ड डायस म्हणतो। काय म्हणतो, बायस्ड। बायस्ड म्हणजे
हा इक्वल आहे का नाही, आउटकम तुमचं इक्वल येते का नाही, म्हणजे याच्यामध्ये काहीतरी तुम्ही छेडछाड केलेली आहे. ठीक आहे, तर हे तुम्हाला कळलं असेल इक्वली लाईकली आउटकम्स काय आहे. तर याच्यानंतर काय आहे तुमची प्रॅक्टिस सेट 5.1 आहे. प्रॅक्टिस सेट 5.1 आपण काय करूया पाहूया. पहा, तर प्रॅक्टिस सेट आपण 5.1 पाहतोय. तर क्वेश्चन तुमच्या समोर लिहिलेला आहे, मोठा क्वेश्चन आहे. पहा, तर हाऊ मेनी पॉसिबिलिटीज आर देअर इन ईच ऑफ द फॉलोइंग. तर फर्स्ट क्वेश्चन आहे. तर तुमचा हा क्वेश्चन जो आहे, तर हे प्रत्येक क्वेश्चन तुमचा किती मार्क्ससाठी येईल, 1 मार्क्ससाठी येईल. तुमच्या परीक्षेमध्ये किती मार्क्ससाठी येईल, 1 मार्क्ससाठी. क्वेश्चन जरी मोठा वाटला तरी तुमचा क्वेश्चन हा एकदम आन्सर सिंपल छोटा आहे, ते 1 मार्क्ससाठी येईल. फक्त थेरॉटिकल क्वेश्चन आहे, तो समजला पाहिजे तुम्हाला. ह्याच्यामध्ये तुम्हाला काय आहे, फक्त तुम्हाला क्वेश्चन समजणं खूप महत्त्वाचं आहे. पहा, तर काय आहे, हाऊ मेनी पॉसिबिलिटीज, काय करायचं तुम्हाला, हाऊ मेनी पॉसिबिलिटीज आर देअर इन ईच ऑफ द फॉलोइंग. तर किती पॉसिबिलिटीज आहेत खालीलपैकी केसेसमध्ये तुमच्या क्वेश्चनमध्ये सांगायचे. तर पहिला क्वेश्चन काय आहे तुमचा, वनिता. वनिता नावाची एक मुलगी आहे. वनिता नोज द फॉलोइंग साइट्स इन महाराष्ट्र. तर वनिता नावाची एक मुलगी आहे, तिला काही प्लेसेस म्हणजे साइट्स माहीत आहेत. ठीक आहे, तर कोणत्या कोणत्या माहीत आहेत पहा. शी इज प्लॅनिंग टू विजिट वन ऑफ देम इन हर समर वॅकेशन. तर ती काय करते, उन्हाळ्याच्या सुट्ट्यामध्ये वनिताला कुठलं तरी विजिट करायचे कोणत्या तरी साईडला, आणि तिला काही साईट्स माहीत आहेत. ठीक आहे, तर पहा, तर तिला कोणत्या कोणत्या साईट आहे, अजिंठा. अजिंठा माहीत आहे तुम्हाला, अजिंठा. ठीक आहे, त्याच्यानंतर महाबळेश्वर, लोणार सरोवर, ताडोबा वाईल्ड लाईफ सँच्युरी, आंबोली, रायगड आणि माथेरान, आणि लास्ट आहे तुमचं आनंदवन. ठीक आहे, आनंदवन. हे तुमच्या अशा एवढ्या साईट्स आहेत. ठीक आहे, तर ह्या किती साईट्स आहेत, 8. तर वनिता नावाची मुलगी आहे, तर तिला काय करायचं आहे, तिच्या समरच्या वॅकेशनमध्ये म्हणजे उन्हाळ्याच्या सुट्ट्यामध्ये तिला याच्यापैकी एकाला, आहे का नाही, शी इज प्लॅनिंग टू विजिट वन ऑफ देम. इथं महत्त्वाची गोष्ट काय, वन ऑफ देम म्हणजे एकालाच ती विजिट करणार आहे. तर वनिता नावाची मुलगी आहे, तिला उन्हाळ्याच्या सुट्ट्या आहेत, आणि उन्हाळ्याच्या सुट्ट्यामध्ये ती कोणत्या तरी साईटला विजिट करणार आहे. तिला माहीत आहे एकूण 8 साईट्स. ठीक आहे, म्हणजे 8 प्लेसेस माहीत आहे, त्याच्यापैकी एकालाच जायचं आहे. तर पॉसिबिलिटी काय आहे तुमची, किती पॉसिबिलिटीज आहेत त्याच्या, म्हणजे ती अजिंठालाही जाऊ शकते, बरोबर आहे का नाही, महाबळेश्वरलाही जाऊ शकते, लोणार सरोवरलाही जाऊ शकते, ताडोबा वाईल्ड लाईफ सँच्युरीला भेट देऊ शकते, आंबोलीलाही जाऊ शकते, ती रायगडलाही जाऊ शकते, हे का नाही, माथेरानला जाऊ शकते, आणि आनंदवनला पण जाऊ शकते. म्हणजे तिला जितक्या साईट्स माहीत आहेत, तिला एकूण किती साईट्स माहीत आहेत, तिला एकूण 8 साईट्स माहीत आहेत. तर त्या 8 पैकी कोणत्याही साईट्सला ती काय करते, विजिट देऊ शकते. म्हणजे त्याच्यामुळे पॉसिबिलिटीज किती होऊ शकतात, त्याच्या किती पॉसिबिलिटीज आहेत, तर 8 पॉसिबिलिटीज आहेत. तर याचा आन्सर काय येणार आहे पहा. आन्सर आहे का नाही, आन्सर काय लिहू शकता तुम्ही, आन्सर लिहायचा वनिता नोज, आहे का नाही, वनिता कॅन विजिट एनी ऑफ द 8 प्लेसेस इन महाराष्ट्र, आहे का नाही, वनिता कॅन विजिट एनी ऑफ द 8 प्लेसेस इन महाराष्ट्र. म्हणजे महाराष्ट्रातल्या ह्या 8 पैकी कोणत्याही प्लेसला विजिट करू शकते, बरोबर आहे की नाही. 8 तिला माहिती, तर 8 पैकी कुठेही जाऊ शकते. मग पॉसिबिलिटीज काय आहेत, म्हणजे देर आर किती, सो शी हॅज 8 पॉसिबिलिटीज, किंवा सो देर आर 8 पॉसिबिलिटीज असं लिहू शकता तुम्ही. म्हणजे किती आहेत, फायनल आन्सर देर आर, आहे का नाही, सो असं लिहा, सो शी हॅज 8 पॉसिबिलिटीज. म्हणजे किती पॉसिबिलिटीज आहेत, 8 पॉसिबिलिटीज आहेत. ठीक आहे, 8 साईट्स माहीत आहेत, जेवढ्या साईट्स माहीत आहेत, जेवढे ठिकाणं माहीत आहेत, तेवढ्या पॉसिबिलिटीज आहेत. समजा तिला जर 2 माहीत नसले, आपण 2 कट केले, म्हणजे तर किती राहतील तुमचे, 2 कट केल्यावर 6 राहतील, तर 6 पॉसिबिलिटीज असतील. ठीक आहे, हे तुम्हाला प्रश्न कळला असेल, थेरॉटिकल प्रश्न आहे. त्याच्यानंतर काय करूया आपण, नेक्स्ट क्वेश्चन आपण पाहूया. पहा, आता नेक्स्ट क्वेश्चन लिहिलेला आहे बोर्डवर. पहा, तर काय सेकंड क्वेश्चन, हा प्रत्येकी क्वेश्चन म्हणजे तुम्हाला सांगितलेला आहे, हा मेन क्वेश्चन आहे. काय आहे तुमचा, हाऊ मेनी पॉसिबिलिटीज आर देअर इन ईच ऑफ द फॉलोइंग. तर 1 मार्क्ससाठी क्वेश्चन येतो तुमचा. आपण वनिताचा पहिला क्वेश्चन बघितला आहे, त्याच्यानंतरचा सेकंड क्वेश्चन आहे. सेकंड क्वेश्चन काय आहे तुमचा पहा, एन ए डे ऑफ वीक, एन ए म्हणजे कोणताही, एन ए डे ऑफ अ वीक इज टू बी सिलेक्टेड रँडमली. म्हणजे तुम्हाला वीक माहीत आहे, आठवडा माहीत आहे, आठवड्यामध्ये कोणते कोणते दिवस माहीत आहेत तुम्हाला सगळ्यांना, आठवड्यामध्ये किती दिवस असतात तुम्हाला माहीत आहेत. तर आठवड्यामध्ये काय असतात, वीकमध्ये किती दिवस असतात, तुमचा हा वीक आहे. वीकमध्ये किती डेज असतात तुमचे, 7 असतात. कोणते कोणते डेज असतात पहा, तुमचा मंडे आहे तुमचा. ठीक आहे, हा मंडे आहे तुमचा, ट्यूजडे आहे, शॉर्टमध्ये लिहितो मंडे ट्यूजडे. त्याच्यानंतर तुमचा वेनसडे, आहे का नाही, त्याच्यानंतर तुमचा, तर हे 3 झाले, याच्यानंतरची इकडे लिहितो मी, सोमवार मंगळवार बुधवार. त्याच्यानंतर तुमचा गुरुवार,
काय म्हणतो आपण त्याला, थर्सडे म्हणतो. त्याच्यानंतर तुमचा फ्रायडे म्हणजे शुक्रवार, आणि तुमचा सॅटरडे, आणि लास्टचा ह्या सॅटरडे, ठीक आहे. आणि लास्टला उरलेला तुमचा काय आहे, संडे, ठीक आहे. संडे तुमचा लास्टचा कोणता उरलेला दिवस आहे तर संडे. म्हणजे हे 3 सोमवार, मंगळवार, बुधवार, गुरुवार, शुक्रवार, शनिवार, रविवार, ठीक आहे. मंडे, ट्यूजडे, वेनसडे, थर्सडे, फ्रायडे, सॅटरडे, संडे असे तुमचे किती दिवस झाले, 7 दिवस झालेले आहेत, ठीक आहे. तर एनी डे ऑफ अ वीक इज टू बी सिलेक्टेड रँडमली. तर मग कोणताही दिवस तुम्ही चूज करू शकता. मंडे बी करू शकता, ट्यूजडे बी करू शकता, वेनसडे बी करू शकता, थर्सडे, फ्रायडे, सॅटरडे, कोणताही एक दिवस सिलेक्ट करायचे, तुम्ही कोणताही करू शकता. मग तुमच्या इथं पॉसिबिलिटीज किती बनतात, तुमच्या पॉसिबिलिटीज इथं बनतात तुमच्या 7 पॉसिबिलिटीज. किती आहेत तुमचे डेज वीकमध्ये, तर 7 आहेत. तर म्हणजे आहे का नाही. मग काय लिहायचं, आन्सर लिहिताना काय लिहिणार तुम्ही, देर आर 7 डेज इन अ वीक, सो देर आर 7 पॉसिबिलिटीज असं लिहायचे. किती काय तुम्हाला माहीत पाहिजे. तर जनरल नॉलेज पण माहीत पाहिजे तुम्हाला. तर वीकमध्ये, आठवड्यामध्ये किती दिवस आहेत हे पण माहीत पाहिजे तुम्हाला. वीकमध्ये आपण आठवडा म्हणतो, पण 8 दिवस नसतात, 7 दिवस असतात, ठीक आहे. आठवडा म्हणतो कारण तोच एक दिवस रिपीट होतो, त्यामुळं आठवडा म्हणतो. पहा, तर एनी डे ऑफ अ वीक इज टू बी सिलेक्टेड रँडमली. तर तुम्ही कोणताही म्हणजे 7 पैकी कोणताही दिवस सिलेक्ट करू शकता. म्हणजे तुम्हाला माहीत पाहिजे देर आर 7 डेज इन अ वीक, सो यू कॅन, आहे का नाही, सिलेक्ट एनी ऑफ द डे रँडमली. तर तुम्ही काय करू शकता, कोणताही डे करू शकता. आणि तुमच्या पॉसिबिलिटीज किती आहेत, तर तुमच्या 7 पॉसिबिलिटीज आहेत. किती पॉसिबिलिटीज आहेत, तर 7 पॉसिबिलिटीज आहेत. देर आर 7 पॉसिबिलिटीज, ठीक आहे, ठीक आहे. पॉसिबिलिटीज तुमच्या किती आहेत, 7 पॉसिबिलिटीज आहेत, ठीक आहे. पॉसिबिलिटीज, ठीक आहे. पहा स्पेलिंग वगैरे व्यवस्थित आहे का पाहून घ्या, ठीक आहे. तर हे तुमच्या 7 पॉसिबिलिटीज आहेत. त्याच्यानंतर तुमचं थर्ड क्वेश्चन आहे, सिलेक्ट 1 कार्ड. किती कार्ड सिलेक्ट करायचं तुम्हाला, 1 कार्ड फ्रॉम द पॅक ऑफ 52 कार्ड्स. आता तुम्हाला जे लोक पत्ते खेळतात, आहे का नाही, कार्ड खेळतात, त्याला कार्ड म्हणतो आपण, पत्ते खेळतात, त्याचे तुम्हाला याच्या अगोदरच्या पहिल्या लेक्चरमध्ये सांगितले. त्याच्यामध्ये किती कार्ड असतात तुमचे, 52 कार्ड्स असतात. किती कार्ड असतात, 52 कार्ड्स असतात. त्याच्यामध्ये ब्लॅक कलरचे, रेड कलरचे, स्पेड कार्ड, हार्ट कार्ड, सगळेच कार्ड सांगितले तुम्हाला, ठीक आहे. तर सगळे कार्ड सांगितलेले आहेत. तर त्याच्यामध्ये 52 कार्ड्स आहेत, सोडून देते, ठीक आहे. सिलेक्ट 1 कार्ड फ्रॉम द पॅक ऑफ 52 कार्ड्स. तर त्यांनी सांगितले तुम्हाला पॅक ऑफ 52 कार्ड्स आहेत. एका याच्यामध्ये पॅक आहे 52 कार्ड्सचा. त्याच्यापैकी तुम्हाला काय करायचं आहे, 1 कार्ड. तर पॉसिबिलिटीज किती आहे तुमच्या, म्हणजे तुम्ही आता 1 to म्हणजे 1 किती आहे तुमचे टोटल कार्ड्स, म्हणजे 52 कार्ड्स आहेत. तर ह्या 52 पैकी तुम्ही कोणते कार्ड उचलू शकता. तर तुमच्याकडे पॉसिबिलिटीज किती आहे, तुमच्याकडे पॉसिबिलिटीज 52 आहेत. तर तुमचा आन्सर काय असणार आहे, 52. पॉसिबिलिटीज तुमच्याकडे काय 52 आहेत, कारण तुमच्या 52 कार्ड्स आहेत. 52 पैकी कोणतेही एक कार्ड तुम्ही काय करू शकता, उचलू शकता, ठीक आहे. तर 52 पॉसिबिलिटीज आहेत. किती पॉसिबिलिटीज आहेत तुमच्या, 52 पॉसिबिलिटीज आहेत. त्याच्यानंतर फोर्थ क्वेश्चन आहे तुमचा, 1 नंबर फ्रॉम 10 to 20 इज रिटन ऑन ईच कार्ड, सिलेक्ट 1 कार्ड रँडमली. तर तुमचं काय केलेलं आहे, तर 1 नंबर लिहिलेला आहे, काय का नाही. 1 नंबर फ्रॉम 10 to 20 इज रिटन ऑन ईच कार्ड, सिलेक्ट 1 कार्ड रँडमली. समजा तुमचं काय आहे का नाही, इज रिटन ऑन ईच कार्ड. तर तुमचे काय आहेत, नंबर लिहिले आहेत, म्हणजे 10 आहे, 11, 12, 13, 14, -1 असे 20पर्यंत काही असे म्हणजे काय केलेलं आहे तुमच्या कार्डवर, आहे का नाही, कार्डवर असे नंबर लिहिलेले आहेत. समजा आपण काय करू, समजा एक कार्ड आहे त्याच्यावर 10 लिहिलेलं आहे, दुसऱ्या कार्डवर 11, तिसऱ्यावर 12, 13, 14 असे लिहिले आहेत. कितीपर्यंत लिहिले आहेत तुमचे, 20पर्यंत लिहिलेले आहेत. तर असे तिथं कन्फ्युजन होऊ शकते. इथं पहा, तर इथं पॉसिबिलिटीज किती आहेत, भरपूर साऱ्या लोकांना वाटते इथं पॉसिबिलिटीज किती आहेत, 10 पॉसिबिलिटीज आहेत असं वाटू शकते. पण इथं तुमच्या किती पॉसिबिलिटीज आहेत, 11 पॉसिबिलिटीज आहेत. किती पॉसिबिलिटीज आहेत तुमच्या, 11 पॉसिबिलिटीज ह्याच्यासाठी आहेत कारण आपण 10ला पण पकडतोय, त्याच्यामुळे 11 पॉसिबिलिटीज आहेत, ठीक आहे. वाटलं तर तुम्ही मोजून पाहू शकता, ठीक आहे. तर पहा मी इथं लिहून दाखवतो तुम्हाला. तर तुमच्या किती पॉसिबिलिटीज आहेत, 11 पॉसिबिलिटीज. असं काय कन्फ्युजन वाटलं तर लिहून बघायचं. आता 10, 11, 12, 13, 14, त्याच्यानंतर तुमचा 15 येईल, त्याच्यानंतर 16 येईल, 17, त्याच्यानंतर 18, त्याच्यानंतर 19, त्याच्यानंतर तुमचं 20. तर आता मोजून बघा, 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11. तर 11 झालेलं आहे तुमचा. पहा इंग्लिशमध्ये 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11. तर तुमच्या पॉसिबिलिटीज किती आहे, तुम्ही ह्यापैकी कोणते उचलू शकता, 10वालं, 11वालं, 12वालं, 13वालं, कोणतंही उचलू शकता. तर यापैकी तर तुमच्या इथं पॉसिबिलिटीज किती आहेत, तर
आहे का नाही, 11 पॉसिबिलिटीज आहेत. किती पॉसिबिलिटीज आहेत, तर 11 पॉसिबिलिटीज आहेत. ठीक आहे. तर अशा प्रकारे तुमची जो प्रॅक्टिस सेट 5.1 का आहे, प्रॅक्टिस सेट 5.1 काय होतं तुमचा इथं संपतो. त्याच्यातले सिंपल क्वेश्चन आहेत. तर हा क्वेश्चन तुम्हाला फक्त 1 मार्कसाठी MCQ मध्ये येऊन जाईल, 1 मार्कसाठी. ठीक आहे. तर अशा प्रकारे हा प्रॅक्टिस सेट संपलेला आहे. काय करू आपण, याच्यानंतरचा पार्ट पाहूया आपण. पहा, याच्यानंतरचा जो सॅम्पल स्पेस टॉपिक आहे थोडासा मोठा आहे आणि त्याच्यासाठी आपल्याला वेळ लागते. तर आपण काय करू, तर नेक्स्ट लेक्चरमध्ये घेऊ, नाहीतर आपलं लेक्चर खूपच मोठं होईल. तर आजच्या लेक्चरमध्ये आपण आज इथंच थांबूया. ठीक आहे. व्हिडिओ पूर्णपणे पाहिल्याबद्दल तुमचे मनापासून खूप खूप धन्यवाद. तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींपर्यंत हे चॅनल नक्की शेअर करा. थँक्यू.